इथेनॉलवरून नफा आणि नुकसानीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तर इथेनॉलवरून सोशल मीडियात गडकरींवर टीका सुरू आहे. नितीन गडकरींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं वक्तव्य शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केलेलं आहे. इथेनॉलवरून समाज माध्यमांवर नफा आणि नुकसान याबाबत चर्चा झाली आणि यावरून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर देखील टीका होते. तर हे केवळ नितीन गडकरींना बदनाम करण्यासाठी होत असल्याचं शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी म्हटलंय. नितीन गडकरींच्या विरुद्ध हे आंतरराष्ट्रीय पेट्रोल माफिया जे कट रचत आहे त्याचा हा प्रकार आहे. कारण त्यांच्या मुलाच्या कंपनीमध्ये इथेनॉल विक्रीचा भाग हा केवळ 0.2% आहे आणि त्यांच्याकडून पूर्ण इथेनॉल खरेदीमध्ये 0.6% घेतात. आणि त्यांच्या ज्या कंपन्या आहे त्या कंपन्यामध्ये त्यांचा स्टेक 70% वर आहे. आणि शेअर मार्केटमध्ये किमती वाढल्या म्हणून त्यांच्या कुटुंबाच्या लोकांना बदनाम करायचं आणि त्यांनी पदाचा दुरुपयोग केला म्हणून म्हणायचं, याच्यात मला वेदना झाल्या म्हणून मी बोललो की हे तथ्याला धरून नाही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.